बातम्या वेगवान स्वरूपात। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी संताप व्यक्त केला। भाजपने जनतेची माफी मागावी अशी मागणी करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांबाबत नेमकं तुम्हाला काय खुपतंय असा संतप्त सवाल अमोल कोल्हेंनी केला। तर धर्मसत्ता ही राजसत्तेच्या वरचढ असू नये, दोन्ही एकत्र येऊन लोककल्याणाचं काम करावं ही छत्रपतींची शिकवण तुम्हाला खुपते का असा सवाल त्यांनी केला। सावरकरांविषयी गळा काढणाऱ्यांची आता दातखिळ बसली अशी टीका अंबादास दानवेंनी केली। राज्यपालांच्या विधानावरून त्यांनी भाजपवर निशाणा साधला। धर्माबाबत प्रश्न उपस्थित करून मूळ मुद्द्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका सुषमा अंधारेंनी सरकारवर केली। तर अब्दुल सत्तार हिंदुत्वासाठी नाही तर खुर्ची गरम करण्यासाठी तिकडे गेल्याची टीका त्यांनी केली। राज्यपाल यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचं प्रवीण दरेकर म्हणाले। जेव्हा सावरकरांविरोधात बोलण्यात आलं तेव्हा विरोधकांची तोंड शिवली होती का असा सवाल त्यांनी केला। पुण्यातील ससाणे नगर भागात मराठा क्रांती ठोको मोर्चाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून पुष्पहार अर्पण केला आणि शिवरायांविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या सुधांशु त्रिवेदी आणि राज्यपालांचा निषेध करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचा नागपुरात मनसेने जोरदार निषेध केला। हिंगणामध्ये शिवरायांच्या पुतळ्यासमोर राज्यपालांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। हिंगोलीच्या सेनगाव शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात निदर्शने केली। यावेळी आंदोलकांनी राज्यपालांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी हा पुतळा हिसकावून घेतला। राज्यपाल वारंवार अशा प्रकारची वक्तव्य का करतायत असा सवाल भुजबळांनी केला। तर महाराष्ट्रातील जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका असा इशारा भुजबळांनी दिला। रोहित पवार यांनी राज्यपालांच्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया दिली। राज्यपालांनी केलेले विधान निषेधार्ह आहे, त्यांची वैचारिक पातळी कमी झाल्याचं रोहित पवार म्हणाले। बीडमध्ये राज्यपाल कोश्यारींविरोधात संभाजी ब्रिगेडने निदर्शने केली। राज्यपालांच्या शिवराया संदर्भातल्या वक्तव्याचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। राज्यपाल कोश्यारींचा निषेध करत औरंगाबादेत मनसेने आंदोलन केले। राज्यपालांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केल्यास त्यांना मनसे काय आहे हे दाखवून देऊ असा इशारा देण्यात आला। राज्यपाल कोश्यारींच्या शिवाजी महाराजांबाबतच्या वक्तव्याचा काँग्रेसने निषेध केला। पुण्यातील लाल महाल इथं राज्यपाल कोश्यारींविरोधात निदर्शने करण्यात आली। राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात नाशिकच्या सातपूरमध्ये शिवप्रेमींनी आंदोलन केले। राज्यपालांविरोधात घोषणाबाजी करत हकालपट्टी करण्याची मागणी स्वराज्य संघटनेने केली। सोलापुरामध्ये राज्यपालांविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शने करण्यात आली। यावेळी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक करण्यात आला। स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यानंतर धुळ्यात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाली। यावेळी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारत घोषणाबाजी करण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे पक्षातील मंत्री आणि आमदार येत्या 21 नोव्हेंबरला गुवाहाटीला जाणार होते अशी चर्चा होती, मात्र आता हा दौरा पुढे ढकलल्याचं समजतंय। येत्या 21 तारखेला हा दौरा होणार नाही, या दौऱ्याची नवीन तारीख लवकरच समोर येईल असं राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले। भारत जोडो यात्रा घेऊन राहुल गांधी बुलढाण्यातील जळगाव जामोदमध्ये दाखल झाले। त्यांच्या स्वागताकरता मुंबईवरून मच्छीमार संघटना आली होती। या संघटनेतर्फे राहुल गांधी यांच्यासोबत जागतिक मच्छीमार दिन साजरा करण्यात आला। यासाठी विशेष बँडबाजा पथक बोलवण्यात आलं। पंढरपुरातील विश्रामगृहातील चौकीदाराला आमदार संतोष बांगर यांच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ आणि मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। रूमबाबत वरिष्ठांशी संपर्क साधा असं चौकीदारांना सांगितल्यानं त्याला बांगर यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली।
काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी भाजपला खुली ऑफर दिली आहे। तुम्ही आमच्या नेत्यांबद्दल खोटा इतिहास सांगणं बंद करा, आम्ही तुमच्या नेत्यांबद्दलचा खरा इतिहास सांगणं बंद करतो, असं म्हणत जयराम रमेश यांनी भाजपला डिवचलंय। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा समारोप बुलढाण्यातील जळगाव जामोद इथं होणार आहे। यासाठी यात्रेच्या मार्गावर महिला पुष्पवृष्टी करता दाखल झाल्यात। ढोल ताशाच्या गजरात यात्रेचं स्वागत केलं जात आहे। बीड जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयातून बनावट प्रमाणपत्र घेणारी 69 जणांवर गुन्हे दाखल झाले, तर बनावट प्रमाणपत्र देणारी आरोग्य विभागातील तिघांना कारणे नोटीस फक्त बजावण्यात आलेली आहे। त्यामुळे कारवाई करताना आरोग्य मंत्र्यांकडून दुजाभाव केला जातो असा गंभीर आरोप होतोय। आरोग्य मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी होती आहे। भुसावळ शहरातील अप्सरा टॉवर चौकात असलेल्या दुकानांसमोरील वाहनं हटवून त्या ठिकाणी हातगाडी धारकांना जागा देण्यात आली। या प्रकारामुळे व्यापारी संतप्त झाले असून त्यांनी 3 दिवसांसाठी दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। सांगलीमध्ये कृष्णा नदीत सांडपाणी सोडल्यानं नदीची गटारगंगा झाली आहे। कोर्टानं दंड ठोठावला, मात्र तरीही महापालिका प्रशासनाकडून कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत। पंढरपुरात तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासंदर्भात होणाऱ्या कॉरिडॉरमध्ये हजारो लोकांची घरे आणि दुकानं बाधित होणार आहेत। या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी आमदार शहाजीबापू पाटील यांची भेट घेतली। पंढरपूरचा विकास हा घरदार न पाडता सरकारी जागांवर करावा अशी मागणी करण्यात आली। मंत्री सुरेश खाडे सहकुटुंब पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेत आहेत। पंढरपूरचा विकास आराखडा कोणत्याही परिस्थितीत राबवणार अशी माहिती सुरेश खाडेंनी दिली। तर VIP कल्चर सांभाळण्यासाठी कॉरिडॉर करणार का असा संतप्त सवाल पंढरपूरकर उपस्थित करतात। केंद्र सरकारच्या वाढवण बंदराच्या प्रस्तावित प्रकल्पाविरोधात सोमवारी मुंबईतील आझाद मैदानावर मच्छीमारांचा मोर्चा धडकणार आहे। या मोर्चासाठी पालघरमधील चिमुकले जनजागृती करतायत। नंदुरबार शहरातील DR हायस्कूलमध्ये बालविज्ञान परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी भारत सरकारच्या माध्यमातून या विज्ञान परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। 268 पैकी 16 प्रकल्पांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होणार आहे। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची सिनेट निवडणूक झाली। 37 जागांकरता एकूण 206 उमेदवार रिंगणात असून 22 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली। सिनेटच्या 37 जागांसाठी नूटा शिक्षण मंच, अभाविप, जस्टिस, शिवसेना प्राचार्य फोरम पॅनलसह अपक्ष उमेदवार मिळून एकूण 206 उमेदवार रिंगणात आहेत। परभणीमध्ये हिंदू धर्म रक्षण संघटनेकडून मूकमोर्चा काढण्यात आला। श्रद्धा वालकरला श्रद्धांजली वाहत लव्ह जिहाद विरोधी कायदा आणण्याची मागणी आंदोलकांनी केली। 10 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार झाल्याच्या निषेधार्थ वर्ध्यात मोर्चा काढण्यात आला। या प्रकरणी आरोपीला अटक झाली आहे, त्याला कठोर शिक्षा मिळावी या मागणीकरता हे आंदोलन करण्यात आलं। नांदेड जिल्ह्यात महावितरणकडून कृषी पंप धारकांकडून वीज बिल वसुली सुरू केली। 13 लाख शेतकऱ्यांकडे 837 कोटींची थकबाकी आहे। दरम्यान अतिवृष्टीनंतर पीक विम्याची रक्कम मिळाली नाही तर थकबाकी कशी भरणार असा सवाल शेतकऱ्यांनी केलाय। बुलढाण्यामध्ये रविकांत तुपकरांच्या आंदोलनानंतर महावितरणने एका रात्रीत 10 ट्रान्सफॉर्मर बदलले। ट्रान्सफॉर्मर बंद असल्याने शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, त्यामुळे तुपकरांनी महावितरण कार्यालयासमोर आंदोलन केलं। बीडच्या गेवराईमध्ये विना नोटीस वीज तोडणी केल्यानं महावितरण विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। विद्युत महावितरण कार्यालयासमोर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं। तात्काळ वीज कनेक्शन जोडा अशी मागणी यावेळी करण्यात आली। इंदापूर विभागामध्ये कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे। शेतकऱ्यांनी थकीत असणाऱ्या बिलांपैकी किमान 2 बिलं भरावी तरच वीज पुरवठा सुरळीत होईल असं महावितरणकडून सांगण्यात आलं। अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोजरीमध्ये 4 दिवसांपासून शेतकऱ्यांचं मुक्काम आंदोलन सुरू आहे। मोजरी उपसा सिंचन प्रकल्पाचं पाणी मिळत नसल्याचा आरोप करत 17 नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांनी हे आंदोलन पुकारलं।
अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील माळेगाव पठार इथल्या शेतकऱ्यानं 1 एकर जागेत कोथिंबीरीचं पीक घेतलं होतं। मात्र कोथिंबीर काढणीला आली असतानाच भाव गडगडले, त्यामुळे हताश शेतकऱ्यानं आपल्या शेतातील कोथिंबीर जनावरांना खायला दिली। औरंगाबादच्या सोयगावमध्ये शेतात वेचणी करून ठेवलेल्या कापसाची चोरी झाली आहे। तब्बल 17 क्विंटल कापूस चोरीला गेला। शेतकरी दत्तात्रय आसवार यांचं 1 लाखांचं नुकसान झालंय। मुक्ताईनगरमध्ये यंदा बाजरीचं उत्पादन कमी झालंय। परतीच्या पावसाचा फटका बाजरीच्या पिकांना बसल्यानं बाजरी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। नंदुरबारमध्ये एका नामवंत कंपनीच्या बियाण्याच्या नावाखाली मिरचीचं बोगस बियाणं दिल्याने शेतकऱ्याचं तब्बल 9,60,000चं नुकसान झालंय। या प्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मनमाडमध्ये पारंपरिक शेतीला फाटा देत एका शेतकऱ्याने ड्रॅगन फ्रूटची लागवड करत लाखोंचं उत्पन्न मिळवलं। आसाराम शेलार असं त्या शेतकऱ्याचं नाव आहे। चोपडामध्ये एपीएमसी बाहेर बकरी बाजार भरवावा लागतोय, त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे। लंपीमुळे गुरांचा बाजार भरवण्यास बंदी घालण्यात आली आहे। याचा परिणाम बकरी बाजारावरही झाला। नागपुरात एका महिलेच्या गळ्यातली सोनसाखळी चोरताना कुख्यात गँगस्टर आकाश ठाकूर नागरिकांनी पकडलं। 2015 मध्ये नागपूर मध्यवर्ती कारागृहातून आकाश ठाकूर पळून गेला होता, तेव्हापासून तो फरार होता। धनतोली परिसरात एका महिलेच्या गळ्यातून चेन चोरण्याचा प्रयत्न असलेल्या ठाकूरला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। लातूर शहरात बाईक चोरणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून शहरातील 8 दुचाकी आणि 4 मोबाईल असा एकूण 3,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। बीड जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय झाली। गेल्या 10 महिन्यात 41 सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले झालेत। यात 16 पोलीस कर्मचारी आणि त्याखालोखाल महावितरण एसटी कर्मचाऱ्यांचा नंबर लागतो, त्यामुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक उरला नाही का असा सवाल उपस्थित केला जातोय। लातूर शहरात काही तरुण पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्यात। यातील एक जण फरार झालाय। त्याच्याकडून एक पिस्तूल, जिवंत काडतूस आणि रोख रकमेसह 5.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। येवल्याच्या राजापूर इथं शेतातील 34 क्विंटल मका चोरीला गेल्याचं समोर आलंय। सीताराम दराडे घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले असता चोरट्यांनी मक्याची चोरी केली। औरंगाबादमधील जानकी हरदास महालकर या महिलेच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय। महिलेचे दागिने लांबवण्याच्या इराद्यातून ही हत्या झाल्याची कबुली आरोपींनी दिली आहे। या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। यवतमाळमध्ये गेल्या 9 महिन्यांपासून व्यक्ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलं असून या व्यक्तींचा शोध घेण्याकरता पोलीस अधीक्षकांनी ॲक्शन प्लॅन तयार केलाय। आतापर्यंत 791 जणांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आलाय, तर 446 जणांचा शोध अजूनही सुरू आहे। सराफा दुकानात काम करणाऱ्या बंगाली कामगारांनीच दुकानातील दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना सांगलीच्या गणपती पेठमध्ये घडली आहे। सांगली शहर पोलिसांनी या कामगाराला नांदेडमधून अटक केली असून 9,25,000चे दागिने जप्त करण्यात आले। अल्पवयीन गतिमंद मुलीला मारहाण करून जीवे मरण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला न्यायालयानं 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली। 2017 मध्ये लाखांदूरच्या मोहरणामध्ये घडलेल्या घटनेवर भंडारा न्यायालयानं निर्णय दिला। अहमदनगरमध्ये गोमांस वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे। टेम्पोमधून गोमांस विक्रीसाठी जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी हा टेम्पो जप्त करत तिघांना ताब्यात घेतलं। भंडाऱ्याच्या सुंदरटोलामध्ये वाघाची शिकार करून अवयवांची विक्री करणाऱ्या दोघांना वनविभागाने अटक केली आहे। या कारवाईत 2 सुळे दात, 15 वाघनख आणि अन्य अवयव जप्त करण्यात आले।
वसई भुईगावमध्ये वृद्ध दाम्पत्याचं घर आगीत बेचिराख झालं। सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र राहतं घर आगीत भस्मसात झाल्यानं दाम्पत्य उघड्यावर आलंय। नाशिकमध्ये एका मद्यधुंद चालकानं अनेक गाड्यांना धडक दिली। यात 4 जण जखमी झाले, यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे। हा चालक प्राध्यापक आहे। खोकला झाल्यानं ब्रँडीची अख्खी बाटलीच त्यानं रिचवली अशी कबुली त्यानेच दिली आहे। कल्याणच्या कैलासनगर भागातील एका घराला अचानक आग लागली। दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली। आगीवर नियंत्रण मिळवलं, मात्र यात घरातील साहित्य जळून खाक झालंय। कार्तिकी निमित्त जळगावमधील संत मुक्ताईच्या मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। आळंदी इथल्या कार्तिक वैद्य एकादशी महापूजेचा मान पारनेर तालुक्यातील ढवळपुरी इथल्या सीआरपीएफ जवान गोरक्ष चौधरी आणि त्यांच्या पत्नीला मिळालाय। दरवर्षी लाखो भाविकांमधून एका दाम्पत्याची निवड होते। $272 तोफांची सलामी देत बीडच्या आष्टी शहरात टिपू सुलतान यांची 272वी जयंती साजरी करण्यात आली। यावेळी ईदगाह मैदानावर टिपू सुलतान यांची प्रतिमा रांगोळीच्या माध्यमातून रेखाटण्यात आली। रत्नागिरीच्या खेडमधील आईनी रेमझेवाडी या गावातील पार्वती रेमझे या आजींनी नुकतीच वयाची 110 वर्ष पूर्ण केली आहेत। आजही त्या ठणठणीत आहेत। कानांनी थोडं कमी ऐकू येत असलं तरी डोळ्यांना चष्मा काही लागलेला नाही। साधं शाकाहारी जेवणच ते आपल्या दीर्घायुष्याचं रहस्य असल्याचं सांगतात। अकोला प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती केली। रस्ते वाहतूक बळींच्या जागतिक स्मृती दिनानिमित्त हा अपघात राबवण्यात आला। हा उपक्रम राबवण्यात आला। त्याचसोबत शाळकरी विद्यार्थ्यांची पदयात्राही काढण्यात आली। सोलापूर आरटीओ कडून वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली। रस्ते अपघातानंतर गरजूंना तात्काळ मदत करण्याचं आवाहन करण्यात आलं। राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची घोषणा राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची घोषणा झाल्याबद्दल प्रहार क्रांती संस्थेतर्फे सरकारच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं। यावेळी रॅली काढण्यात आली, तसंच एकमेकांना मिठाईचं वाटप करत आनंद साजरा करण्यात आला। पुण्यात 71व्या क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेत कुस्ती, शरीर सौष्ठव यासह विविध क्रीडा प्रकारांचा समावेश आहे। दरम्यान शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये 80 किलो वजनी गटात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी गोल्ड मेडल मिळवलं। चंद्रपूर शहर स्वच्छ करण्यास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे। पालिकेतर्फे स्वच्छता आणि सौंदर्यीकरण लीग स्पर्धेमध्ये नागरिकांचे 52 ग्रुप सहभागी होणार आहेत। 46 जागी स्वच्छता करण्यात येणार आहे। अमरावतीत कडाक्याची थंडी पडली असून चिखलदरा इथं पहाटेच्या सुमारास धुकं पडलंय। तर या थंडीपासून बचावाकरता नागरिकांनी शेकोटीचा आधार घेतला। जिल्ह्यातील तापमानाचा पारा 12 सेल्सिअसवर गेलेला आहे। आपण बोलतोय अहमदनगर विषयी। थंडीपासून बचावाकरता नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत, तर पुढील दिवसात तापमान अधिक घटेल अशी शक्यता वर्तवली जाते। गावाकडच्या बातम्यांमध्ये पुन्हा स्वागत। वळूया पुढच्या बातम्यांकडे। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील गिरवलीमध्ये पिसाळलेल्या कोल्ह्यानं दोघांवर हल्ला केला, गंभीर जखमी केलं। या कोल्ह्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरते आहे। भंडाऱ्याच्या लाखनी वनपरिक्षेत्रातील महामार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला। हा बिबट्या 7 ते 8 वर्षांचा असावा असा अंदाज वर्तवण्यात येतोय।
बुलेटिनमध्ये म्हणजे गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांसाठी काही क्षणात विशालसह पुन्हा भेटूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।